साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित कथा रेडझुंज संतोष कथा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सादर करीत आहे. एक मोठा ओढा जवळच्या डोंगरातून खाली येऊन त्यानं त्या मुंबईच्या उपनगरात मुरकंड दिली होती. त्यामुळे त्या उपनगराचा छेद झाला होता. प्रख्यात आग्रा रोड त्या उपनगराच्या पोटात पुढे मुंबईस गेला होता आणि त्याच्या बाजूने सुंदर इमारती ऐटीत बसल्या होत्या. ओढ्याच्या पलीकडे हजारो झोपड्यांचा तळ पडला होता. सन 1890 इंग्रजांनी त्या ओढ्यावर एक पूल बांधून ती फाळणी सांधली होती. तो पूल लाकडी होता आणि आता त्याची वयोमर्यादा संपली होती. ओढ्याच्या अलीकडे ऐन काठावर त्या पुलाच्या तोंडाशेजारी सुकर्ण भैयाचा तबेला होता. तो तबेला जंगली लाकडे झावळ्यांनी उभा केला होता आणि 200 म्हशी पोटात घेऊन शेणाच्या ढिगात बसला होता. पलीकडच्या काठावर पुलाच्या ऐन तोंडावर बाबालालचा तसलाच तबेला गुडघे मेटी आला होता. बाबालालच्या 200 म्हशी त्या तबेल्यात आपला संसार करीत होत्या आणि मुंबईला दूध पुरवून आपल्या मालकाचा संसार सोन्याचा करीत होत्या. आणि त्या 2 तबेल्यात मूतघाणीने त्या उपनगराचे डोके बधीर करून टाकले होते. त्या दोन्ही तबेल्यात 50 भय्ये रात्रंदिवस खपत होते. ते भय्ये एखाद्या राणीची सेवा करावी तशी त्या म्हशींची बडदास्त ठेवीत होते. त्यांना स्नान घालणे, त्यांची घाण काढणे, त्यांना चारा घालणे, दूध काढणे ही सारी कामे यंत्राप्रमाणे ती 100 माणसं अहोरात्र करीत होती. सुकर्ण व बाबालाल या दोघांत धंद्यावरून एक विचित्र स्पर्धा निर्माण झाली होती. ते दोघे एकमेकाला पाण्यात पाहत होते. दोघेही शेण भरल्याप्रमाणे दौलत गोळा करत होते आणि दोघेही एखाद्या राजासारख्या ऐटीत मिरवत होते. त्या दोघांची ती धंद्यातील स्पर्धा रक्तात भिनली होती. रक्तात विष भिनावे तशी ती स्पर्धा त्यांच्या जीवनातच मिसळली होती. दोघांनी एकमेकावर मात करण्याचा चांगला चंगच बांधला होता. बाबालालने गुलढबू वाढवल्या म्हणून सुकर्णानेही वाढवल्या होत्या. दोघांचीही शरीरं धिप्पाड या शब्दाला काकीत घेऊन बसली होती. रुंद गर्दन, प्रचंड उराडे, मोठमोठी पोटं यात ते दोघे सारखेच होते. दोघांनीही टाळूचे झेले राखले होते. बाबालालने काती पलंग आणला म्हणून सुकर्णानेही आणला. बाबालालने पिती काठी आणली आणि पिती नागाच्या वेटव्याने मढवली. तर दुसऱ्या दिवशी सुकर्णाने तसलीच काठी आणून चांदीच्या नागाच्या वेटव्याने मढवून काढली. ते दोघे 2 तबेल्यात हत्ती झुलल्याप्रमाणे झुलत होते. पुढे सुकर्णाने एक रेडा आणून त्याला 2 म्हशींचा रतीप सुरू केला. ही कुणकुण लागताच बाबालालनेही तेवढाच रेडा आणून त्याला साखळ दंडात जखडून टाकला. ते 2 रेडे प्रचंड रेडे त्या 2 तबेल्यात उभे राहून आपल्या प्रचंड मालकांची शोभा वाढवित होते आणि स्वतः वाढत होते. मालका इतकाच त्या रेड्यांचा मानमत्ता बी वाढला होता. सुकर्णाचे चाकर त्याच्या रेड्याला हनुमानजी म्हणत, तर बाबालालचे चाकर त्याच्या रेड्याला भीमसिंग म्हणून महाभारतकालीन पंडुपुत्र भीमाचाच हा अवतार असं खुशाल समजत होते. कुरबूर, धुसफूस, उचापत हे सर्व प्रकार जुने झाले होते आणि आता त्यांनी आक्रमक धोरणाचा स्वीकार केला होता. आपल्या तबेल्यात सुकर्ण आपल्या म्हशींना शिवी देताच इकडं बाबालालही आपल्या म्हशीचा उद्धार करीत होता. तिकडे तो खाकरला की इकडे हा खाकरत होता. बारीक बारीक प्रसंगाने दोघांची झुंज जवळ येत होती. एका सकाळी सूर्य वर आला होता. बाबालाल उन्हाला पाठ लावून बसला होता. त्याच्या अंगाला तेल लावून 4 नोकर अंग रगडीत होते. त्या चाकरांना घाम सुटला होता. ते धापा टाकीत मालकाला रगडीत होते. मध्येच झाकलेले पेकाट सरळ करीत एक चाकर बाबालालला म्हणाला, ठाकूरजी, सुकर्णाची एक म्हैस सुटत नव्हती. मग काय झालं? बाबालाल गुरकला. मग सुकर्णाने एका काठीत त्या म्हशीला उठवली. चाकरानं सांगितलं आणि बाबालाल भडकला. सर्वांगाला तणावा देऊन तो ओरडला, मग आणा माझी काठी, एका दणक्यात उभी म्हैस खाली बसवून दाखवतो. आपल्या नोकराने आपल्या वैऱ्याचे गोडवे गावे. ही गोष्ट सहन न होऊन बाबालाल पिसाळला. धूळ झटकल्याप्रमाणे ते 4 चाकर झटकून टाकीत त्याने त्या नोकरांना सक्त ताकीद दिली, खबरदार, तो दंड्या माझा दुश्मन आहे. त्याचं नाव काढू नका. आणा ती काठी. आता एका गरीब म्हशीचा जीव जाणार.
इतक्या त्या पुलावरून सुकर्णाचा तो रेडा सांड सुटल्याप्रमाणे धडधडत अलीकडे येऊन बाबालालच्या तबेल्यात शिरला. क्षणात सर्वत्र हाहाकार उसळला. तो रेडा म्हशीच्या दावणीत शिरून त्याने भलतीच दंगल उडवून दिली. त्याने कैक म्हशी हुंदडून पाडल्या. सर्वत्र धावपळ ओरड सुरू झाली. मग हातात ती आपली काठी घेऊन बाबालाल पुढं धावला. त्याच्या पाठी त्याचे नोकर आणि सुकर्णाची सारी माणसं यांनी तो रेडा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या दंग्यात बाबालालच्या 4 म्हशी मोडल्या. काही दावी तोडून भन्नाट पळत सुटल्या. कितीतरी वेळानं त्या 100 माणसांना यश आलं आणि सुकर्णाचा तो रेडा एकदाचा परत गेला. परंतु या प्रसंगानं बाबालालचं डोकं फिरलं. ती वेड्यासारखी बडबडू लागला, हा माझा अपमान आहे. त्या माझ्या वैऱ्यानं मुद्दाम आपला रेडा माझ्या तबेल्यात घातला. माझ्या 4 म्हशी मोडल्या. मी सूड घेणार. आणि तिकडे आपल्या रेड्याच्या पाठीवर दमदार थाप मारीत. गालात हसत सुकर्ण विषाना पीळ भरीत होता. मनातल्या मनात म्हणत होता, ठीक केलंस बेटा, तू खरा हनुमान आहे. अगदी त्याच्यासारखा स्वामीभक्त आहेस. तू आज लंका जाऊन आलास. सूर्य मावळला होता. चोहीकडे अंधार दाटला होता. त्या ओढ्याच्या काठावर दोन्हीकडच्या नोकरांनी शेणी पेटवून धकट्या केल्या होत्या आणि त्याच्या भोवती बसून रात्रीचे जेवण ते तयार करीत होते. सर्वत्र धूरच धूर रेंगाळत होता. मस्त चिलट भुंग्यासारखी गुणगुणत माणसांना शोधित होती. मुताच्या उग्र वासाने वातावरण कुंतत होते. काळोखाने नगरपालिकेचे दिवे गिळून टाकले होते. अंधारात कुत्र्यांची टोळकी उगीच भुंकत होती. आणि अंधारात बाबालाल आपला रेडा हळूच पुलापाशी आणून सुकर्णाच्या तबेल्याकडे सोडून दिला. एकाएकी मेघ गडगडावा तसा तो रेडा डुक्कर मुसंडीने धावला आणि सुकर्णाच्या तबेल्यात घुसला. 200 म्हशी एकदम धडपडत उठल्या. क्षणात हाहाकार झाला. धडाधड म्हशी जमीनदोस्त होऊ लागल्या. मेंढरात लांडगा शिरावा तसा प्रकार झाला. 50 नोकरांनी एकच आरोळी ठोकली. 50 भैये काठ्या घेऊन धावत होते. काळोखात तो रेडा ओळखत नव्हता. काहीच दिसत नव्हते. म्हशी कोलमडत होत्या. भैये ओरडत होते. सुकर्ण आपली प्रचंड काठी घेऊन नाचत होता. शिव्या देत होता. नोकरांना ढोश्या देत होता. त्याच्या तोंडाला ओरडून ओरडून फेस आला होता. आणि तो रेडा म्हशींना उलट्या पालत्या करीत तबेलावर दौडत होता. सुकर्णाच्या डोकीवर आकाश कोसळले होते. तो कण्हत होता, अरे धारा रे त्याला. आक्रोश सुरू होता. पुन्हा बाबालालची माणसे धावली आणि सर्वांनी मिळून कसा तरी तो रेडा पकडला व सर्व काही शांत झाले. परंतु जाळात पिठाचे गोळे जळून गडप व्हावे तसा कुणाचा भात करपला तर कुणाची डाळ जळून गेली. सुकर्ण उरबडवीत ओरडत होता, बाबालालनं माझा खाना खराब केला. माझ्या 5 म्हशी ओढ्यात पडून ठार झाल्या. इकडे बाबालाल हातात काठी घेऊन उभा होता. भूतासारखा उभा होता. तो म्हणत होता, मी काय करणार? म्या काय करावं? मी सूड घेणार बेटा. सुकर्ण पुलाच्या तोंडाशी येऊन मांडी थोपटीत गरजला, अरे जा, दे माझ्या रेड्याला फाशी. बाबालाल गुरखत होता आणि अंधारात आपली काठी फिरवीत सुकर्ण म्हणत होता, अरे बेटा, आता रडायला तयार राहा. या दिवसापासून ते दोघे एकेरीवर आले. उघड उघड यादवीची भाषा बोलू लागले. दोघेही एकमेकाला गारद करण्याचा विचार करू लागले. एकमेकांवर हल्ला चढवण्यासाठी टपून बसले. 2ऱ्या महिन्यात ती वेळ आली. सर्वत्र समसम होते. अंधार मी म्हणत होता. मध्यरात्र झाली होती. माणसाने म्हशी यांच्या घोरण्याचा दीर्घ स्वर घुमवत होता. सर्व काही शांत होते. उकिरड्याला आग लागली होती. मध्यरात्रीचा वारा ती आग फुलवीत होता. सुकर्णाला झोप येत नव्हती. तो त्या रात्री आपला रेडा घेऊन धोतराकडून एका हातात काठी घेऊन त्या पुलाच्या तोंडाशी येऊन कानोसा घेत होता आणि त्याच वेळी बाबालालही आपला रेडा घेऊन पुलाच्या अलीकडे दबा धरून बसला होता. ती दोघेही दिसत नव्हते, परंतु एकाच हेतूने पुढं सरकत होते. हत्तीसारखे ती वेडी एक एक पाऊल टाकीत यादवीची वाट चालत होते. बाबालाल आणि सुकर्ण हे दोघे पुलाच्या 2 टोकांशी आले आणि त्या रेड्याने एकमेकांना पाहिले. त्याबरोबर त्यांच्या देहात द्वेषाची मोठी लाट उसळली. त्यांनी आपापल्या मालकांना जोराचा हिसडा दिला. एकमेकावर झेप घेतली. पुलाच्या ऐन मध्यावर त्या 2 रेड्यांनी पहिली टक्कर दिली. 2 प्रचंड मस्तके एकमेकांवर आदळून मोठा आवाज झाला.
ते दोन देह एकमेकाला नष्ट करण्याच्या ईर्षेने एकमेकांवर कोसळले. या धडकेच्या धमक्याने सारी झोपडपट्टी जागी झाली. 100 भुई आपापल्या काट्या घेऊन खडबडून धावत सुटले. पुलाच्या ऐन मध्यभागी जगप्रसिद्ध रेड झुंज सुरू होती. दोन विजा एकमेकांवर आदळाव्या तसे ते रेडे एकमेकांवर आदळत होते. त्यांच्या शिंगाचा खडखडाट होत होता. सर्व शक्ती कोटून ते परस्पराला रेटत होते. त्यामुळे पुलाच्या पायात कापर भरलं होतं. परंतु रेडे बेभान होऊन नख्या रोवून डोक्याला डोके लावून उभे होते. संधी साधून ताडपदरी फाडावी तशी एकमेकांची कातडी पाडून रक्तबंबाळ होत होते. ते पिसाळ झाले होते. ते वाघासारखे उग्र भासत होते. त्यांना चेव आला होता. ती रेड्यांची झुंज नसून आपणच लढत आहोत. आपणच शिंगाला शिंग लावून एकमेकांना रेटत आहोत असं त्यांना वाटत होतं. त्यांची व्रत पणाला लागली होती. सकाळी सूर्यप्रकाशात उपनगर उजाळले. सर्व लोक जागे झाले. हा हा म्हणता म्हणता त्या झुंजीची बातमी गावात शिरली. हजारो लोक त्या पुलाशी येऊन जमून लढत पाहत उभे राहिले. रेड झुंज सुरूच होती. आपल्या रेड्याच्या माग काठी नाचवीत एका पायावर टुणक टुणक उड्या मारीत सुकर्ण म्हणत होता, दोस्तानो उभे राहा. जर आपला रेडा परत फिरला तर तुम्ही इथंच त्याला ठार करा. आणि बाबालाही गिरकी मारीत ओरडीत होता, दोस्तानो तयार असा. आपला रेडा परत फिरला तर तुम्ही इथंच मारून टाका. आक्रमक वृत्ती ह्या सर्व प्राण्यांत असते. पण त्याचबरोबर पराजय पदरी घेण्याचाच, कबूल करण्याचा किंवा माघार घेण्याचा प्रामाणिकपणाही त्यांच्यात असतो. परंतु दोनच जाती अशा की ज्या पराजय कबूल करीत नाहीत की माघारही घेत नाहीत. त्या म्हणजे माणसात स्पर्धेने पिसाळ झालेले भांडवलदार आणि पशुत उन्मत्त झालेले रेडे. त्यांना पराजय आणि माघार कबूल नसते. निष्पातच मान्य असतो. रेडे तर 8 दिवस लढतात. मरेपर्यंत माघार घेत नाहीत. ते झुंजच प्राण सोडतात. स्वतःच्याच रक्तात ते नाचतात. अशा त्या उन्मत्त रेड्यांची प्रख्यात झुंज त्या पुलावर जुंपली होती. त्याच्या रेटारेटीने तो जुनाट पूल डगमगत होता. रेडे एकमेकांना मारून रक्तानं न्हाऊन निघाले होते. त्यांची दमछाक होऊन नरडी बेसूर घरघरत होती. आणि त्याच्या मागे त्यांनी स्पर्धेने वेडावलेले मालक काट्या घेऊन उभे होते. रेडे पुढं सरकत होते, ठसकत होते, एकमेकांना ठार करण्याची शिकस्त करत होते. आणि बाबा त्यांचे डोळे लाल झाले होते, जणू रक्त उसळत होते. त्यात सुकर्णाच्या रेड्याच्या गळ्यातील साखळीच बाबालालच्या रेड्याच्या गळ्यात शिंग अडकून झुंज कायमची पक्की होऊन बसली होती.